म्हणजे जनरली 3 माळ्याची बिल्डिंग उभी करायची, खाली चौकशी, मधल्याच्या ओपीडी आणि साईडला बेड काढायचे आणि सगळ्यात वरच्या साईडला आयसीयू सारखं सेक्शन काढायचं. 10-15 किलोमीटर गेलं की तुम्हाला सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल किंवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मिळते. मग हे कसं उभं राहतंय? रुग्णांना लुबाडून अगेन. आमच्याकडे पूर्वी असं होत नसायचं. आमच्याकडे येणारा रुग्ण विचारतो की डॉक्टर मला एंडोक्रिनोलॉजिस्ट हवाय, डॉक्टर मला गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट हवाय, तुमच्या कल्पनेत कोणी आहे का? आणि मग आम्ही विचार करतो की मी गॅस्ट्रिक प्रॉब्लेमसाठी जे काही पेशंट आलेला बऱ्याचदा फिजिशियनकडे रेफर केलेला आहे. मात्र जो रुग्ण माझ्याकडे आला तो समोरून मला गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट बद्दल विचारतोय. म्हणजे तुम्ही इथे हे लक्षात घ्या की रुग्णांना या गोष्टीची संपूर्ण कल्पना आलेली आहे की कुठचा विषय कुठच्या सुपर स्पेशालिटीकडे, केवळ स्पेशालिटी नाही सुपर स्पेशालिटीकडे जायचं हे देखील रुग्णांना कळालेलं आहे. मात्र दुर्दैवाने ही जी काही बाब आहे ही मेट्रो सिटी पुरतीच मर्यादित आहे. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नावाची जी संकल्पना आहे याच्यामध्ये अनेक सुपर स्पेशालिटीचे लोक एकत्र येतात, डॉक्टर्स एकत्र येतात आणि हे एखादी काहीतरी वास्तू तयार करत असतात. त्यामुळे याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट अनेक डॉक्टरांची असते आणि हे जे काही डॉक्टर त्या हॉस्पिटलमध्ये येतात हे तू क्वचितच बघितलं असशील की एखादा अमुक डॉक्टर हा एका विशिष्ट ठिकाणीच हॉस्पिटलमध्ये जातो असं कधीच नसतं. तो बऱ्याचशा ठिकाणी कन्सल्टंट म्हणून असतो, बऱ्याचशा ठिकाणी पॅनल वरती असतो, तो बऱ्याचदा अकॅडमिकली एखाद्या कॉलेजला अटॅच असतो, मेडिकल कॉलेजला, आणि तो त्या कुठच्या तरी हॉस्पिटलला आठवड्याच्या एकाच दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी किंवा एका विशिष्ट तासासाठी 2 तासासाठी असं सेग्रिगेशन मध्ये तो येत असतो. त्यामुळे मला असं वाटतं की डॉक्टर हा खरंच हॉस्पिटलच्या बाबतीत मल्टीटास्किंग करतो. त्यामुळे डॉक्टरला आर्थिक भांडवल तयार करणं खरं सांगायचं तर फार मोठी किंवा अवघड गोष्ट नाही.